डॉक्टर तडवींची ताबडतोब बदली करण्यात यावी, कारण की यापूर्वी या हॉस्पिटलमध्ये रुग्ण पळून गेलेले आहेत। या हॉस्पिटलमध्ये रुग्णांचं रक्त परत येते बॉटल लावल्यानंतर, त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे। आता तर काल भयंकर प्रकार घडला, आयसीयू मध्ये एका वृद्ध महिलेला उंदराने कुरतरलं, त्यामुळे त्यांच्या हातातून रक्त आलेलं आहे। म्हणजे ह्या प्रशासनाचं किती लक्ष आहे, या डॉक्टरांचं किती लक्ष आहे। आणि या ठिकाणी एक आमदार, एक मंत्री असताना राज्य सरकार हे हॉस्पिटल चालवत आहे। प्रथम या भारतीय जनता पार्टीचा निषेध करतो, त्याचबरोबर जाफर तडवी जे डॉक्टर आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो। क्या बोलेंगे रॉबर्ट? ये तो शर्मनाक की बात। हॉस्पिटल हाय हाय, हॉस्पिटल हाय हाय, अरे बदली करा, बदली करा, डॉक्टर तडवीची बदली करा, अरे बदली करा, बदली करा, डॉक्टर तडवीची बदली करा। या अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, बंद करा, बंद करा, डॉक्टर तडवीची बदली करा, अरे बदली करा, बदली करा, डॉक्टर तडवीची बदली करा। हे हॉस्पिटल हाय हाय, हे हॉस्पिटल हाय हाय, या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, हाय हाय, हे हॉस्पिटल हाय हाय, डॉक्टर तडवी हाय हाय, काय सांगाल? हाय हाय, डॉक्टर तडवी हाय हाय, काय सांगाल? डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आलेला आहे। असा प्रकार घडल्यानंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं तरी देखील डॉक्टर आपली ड्युटी संपवून घरी गेलेले आहेत आणि इकडच्या डॉक्टरांना माहिती देखील नाही। या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये पंडित भीमसेन जोशी या रुग्णालयात वारंवार असेच प्रकार घडत आहे। यापूर्वी असेच प्रकार घडले होते, यापूर्वी रुग्ण पळून गेले तरी प्रशासनाला माहीत नाही। म्हणजे या ठिकाणी डिलिव्हरी होते, लहान मुलांना कोण पळून गेलं त्याला कोण जबाबदार? यानंतर ज्या आपण बॉटल लावतो, बॉटल लावल्यानंतर रक्त परत बॉटलमध्ये चढतं तरी या डॉक्टरांचं लक्ष नाही। आणि आता तर काल भयंकर प्रकार घडला, आयसीयू मध्ये उंदीर येऊन त्या महिलेला कुरतरून चावलं आणि त्याचं रक्त काढलं। याचा निषेध करावा तेवढा कमी आहे, कारण की हे राज्य सरकार हॉस्पिटल चालवतं, तर राज्य सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, केंद्रात भाजपची सत्ता आहे। या ठिकाणी एक मंत्री महोदय प्रताप सरनाईक, एक आमदार आहेत नरेंद्र मेहता, हे राज्य सरकार म्हणून यांचं काहीच लक्ष नाही की नागरिकांच्या आरोग्याशी कसं निगा राखली पाहिजे। परंतु या ठिकाणी ही एक फक्त टेंडरबाजी चालू आहे। भारतीय जनता पार्टीचा निषेध करावा तेवढा कमी आहे। आता आम्ही गेटवरनं आत येत असताना महापौर उपमहापौर या ठिकाणी आलेले आहेत, हे फक्त दिखावा करण्यासाठी आलेले आहेत। यांना रुग्णांची काही काळजी नाही, या जनतेची काही काळजी नाही, त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीचा निषेध व्यक्त करतो। बंद करा,